याचा अर्थ जगाचा मालक भगवान कृष्ण स्त्रीलंपट होता. कोण बोलत होत? राजा. राजा बोलत असताना सुखदेव म्हणतात तसं काही नाही. सांगा ना महाराज, मग सांगा मला, भगवान कृष्णाने 16,108 बायका का केल्या? 8 वर भागलं असतं, अजून एवढी लग्न करायची काय गरज होती? राजा भौमासूर नावाच्या राजा दैत्याची कथा सांगितली. पूर्वीच्या काळामध्ये एक फार मोठा दैत्य होता. त्या राक्षसाचं नाव आहे भौमासूर. त्या भौमासूर नावाच्या दैत्याने संकल्प केलता. काय संकल्प होता माहिती का त्याचा? ते म्हणला मला 20,000 बायका करायच्या. 20,000 20,000 कोण देईन? एक भेटन कोण देईन म्हणजे मी करणारच आहे. अरे पण देणार लागेल ना. त्याच वेळेस त्या भौमासूर नावाच्या राक्षसाने दैत्याने काय करायचं माहितीये का? ज्या अविवाहित मुली आहेत ना, तरुणी, त्यांच्या घरातून त्याला उचलायचं तिला आणि पळून न्यायचं ना आपल्या बंदीशाळेत टाकायचं. किती हो, किती झाल्या? राजा काही सांगावं तुला? ए राजा, राजा सांगू का तुला? काय मोठा संकल्प होता त्या भौमासुराचा. एवढ्या बायका करायच्या म्हणून त्या भौमासुराने एक तरुण मुलीला उचलायचं, आपल्या बंदीशाळेत टाकायचं. एक दिवस हीच गोष्ट नारदाने असणारी कोणाला सांगितली? भगवान कृष्णाला. कृष्णा, तुला काही माहित आहे का? काय झालं नारदा? अरे तो बाजूचा एक दैत्य आहे ना. हो आहे ना. अरे तो काय करतो माहिती आहे का? त्याने संकल्प केला की मला 20,000 बायका करायच्या. म्हणून तो आजूबाजूच्या ज्या तरुण मुली आहेत ना, त्यांना उचलून त्यांच्या बंदीशाळेत टाकतो आणि सोबत आता त्यांच्यासोबत तो लग्नही करणार आहे. भगवान कृष्णाला मात्र ही गोष्ट सहन झाली नाही. त्यावेळेस भगवान कृष्ण त्या भौमासूर नावाच्या जो दैत्य आहे त्याच्या नगराला गेले. पहा, राजा त्याच्या नगराला जाऊन जगाच्या मालकाने त्या भौमासुरासोबत घनघोर अशा प्रकारचं युद्ध केलं. किती युद्ध झालं? घनघोर अशा प्रकारचं युद्ध केलं आणि शेवटी त्या भौमासुराला जगाच्या मालकाने भगवान कृष्णाने मारलेलं आहे. भौमासूर मारला गेला आणि ज्या बंदीशाळेत ज्या तरुण मुली कोंडल्या होत्या ना, त्या बंदीशाळेचा दरवाजा माझ्या जगाच्या मालकाने उघडला. पाहिलं तर सगळ्या तरुण मुली असणाऱ्या त्या बंदीशाळेच्या बाहेर निघाल्या. 16,100 असणाऱ्या तरुणी कोंडलेल्या होत्या. त्यांना भौमासुराच्या बंदीतून भगवान कृष्णाने मुक्त केलं. जा म्हणला, आता जा आपल्या घरी, जा जा जा. त्याच वेळेस सगळ्या असणाऱ्या तरुणी त्या बंदीशाळेच्या बाहेर आल्या. सगळ्याचा समुदाय असा जमा झाला. सगळ्याला भगवान कृष्णाने सांगितलं आपापल्या घरी जा. त्या तरुणी विचारत होत्या, भगवान कोणाच्या घरी जाऊ आम्ही आता? कोणाच्या? अरे जिथून तुम्हाला तुमचं घर असेल ना, जिथून तुम्हाला त्याने उचलून आणलेला त्या तुमच्या घरी जा. त्या काय म्हणत होत्या माहितीये का? भगवान मला सांग म्हणले, अरे आमचं लग्न झालेलं नाही, अविवाहित आहोत आणि आम्हाला घरून याने उचलून आणलेलं आहे आणि आम्हाला आणून 6 महिने झाले. किती?
6 महिने, आता 6 महिने याच्या बंदीत आहोत आम्ही. आणि डबल जर आम्ही घरी गेलो तर तुला सांगतो, त्या तरुणी बोलत होत्या, आम्हाला घरातले लोक घरात घेतील का, विचारतील. 6 महिने तुम्ही कुठे होतात, काय केलं 6 महिने, सांगू का भगवान. आम्हाला घरात घेता येणार नाही, नाही घेणार रे. विवाहित मुलगी, तरुण मुलगी जर 6 महिने घरातून बाहेर असेल, मायबापाला तिचा पत्ता नसेल आणि 6 महिन्यात ती जर घरी गेली तर कोणते मायबाप तिला घरात घेतील. बरं, घरात घेणं हा विषय बाजूला ठेवा. ज्या मायबापाने त्या मुलीला घरात घेतलं आणि घरात घेतल्याच्या नंतर तिच्यासोबत कोण लग्न करील, असं होऊ शकतं का भगवान. आता आम्ही घरी जायला तयार नाहीत का, तुम्हाला सांगू का, माणसाचं जीवन कशावर आहे. तुम्ही आम्ही जगतो, कशावर जगतो. माणूस जिवंतपणी कधी मरतो, जिवंत असताना माणूस मरतो. कोण म्हणतं माणूस एकदाच मरतोय, माणसं 2दा मरते. जिवंत माणूस प्रेतासारखा दिसतो, जिवंतपणी मरतो. कधी मरतो, समाजामध्ये जिवंतपणी एकदा मरणं आणि मेल्यावर एकदा मरणं. जिवंतपणी कधी मरतो माहितीये का, समाजातून ज्याचं चारित्र्य खराब झालं तो जिवंतपणीच मेला. माणसाचं जीवन त्याच्यावर अवलंबून, लक्षात घ्या. कोणताच माणूस मोठं होण्यासाठी, माणूस जन्माने मोठा होत नाही, तर माणूस चारित्र्याने मोठा होत असतो. म्हणून पावला पावली हा स्त्री असो का पुरुष असो, त्याने आपलं चारित्र्य जपलं पाहिजे. अरे ज्याचं चारित्र्य गोड आहे त्याचं चरित्र पण गोड आहे, आणि ज्याचं चारित्र्य गढूळ आहे त्याचं नाव घेतलं तो इटाळ आहे. परमार्थ एवढा सोपा आहे का. चारित्र्य भ्रष्ट व्यक्तीचं नाव जर तुम्ही तोंडात घेतलं ना तर नरकाला जावं लागतंय. आज ही कथा सांगतो मी, हे पुराण झाले. हा साधू संतांचं वर्णन आहे, त्यांची कीर्ती गायल्या जाते का, त्या लोकांचं चारित्र्य गोड होतं म्हणून चरित्र आहे. ज्याचं चारित्र्य गोड आहे त्याचं चरित्र गोड आहे, आणि ज्याचं चारित्र्य गढूळ झालं ना संपलं हो त्याचं. म्हणून जीवनामध्ये चारित्र्य सांभाळलं फार महत्व आहे. तुम्ही आम्हाला मानता ना, तुम्ही मला उच्च आसनावर बसवलं. सगळ्यापेक्षा उच्च कोण आहे इथं, मी तर माणूसच आहे ताई का. का इथं बसवलं, मला भागवत पाठ आहे म्हणून डोक्यातून काढा. ज्याला भागवत पाठ आहेत का, गेले ते दूध नाही निलोळायले, संपले ते. हा पाठांतराला उपयोग नाही. तुम्हाला किती पाठ आहे, हा समाज तो नाही बघत, हा त्याचं चारित्र्य बघत असतो. जीवनामध्ये चारित्र्याला फार मोठी किंमत आहे. मला सांगा, माझं चारित्र्य जर गढूळ झालं तर पुन्हा मला भागवताला बोलितान का. अहो तुमच्या गावात जर मीटिंग भरली ना तर तुम्ही म्हणता नाव काढू नका, त्याचं फालतू येतो. हा का, त्याला आचरण म्हणायचं. आचरण, जीवनामध्ये आचरण सांभाळलं पाहिजे. माणूस आचरण चारित्र्याने मोठा होत असतो. परमार्थ ज्याला करायचा ना, परमार्थ टोकाचा पाऊल चारित्र्य. परमार्थात अभ्यास कमी जास्त असेल, परमार्थात काही कमी जास्त होत असेल, पण परमार्थ करत असताना परमार्थ त्या रस्त्यावर काटे असतात फक्त त्याला पावली आपलं चारित्र्य जपावं लागत असतं.
आणि ज्या लोकांनी चारित्र्य जपलं ना, त्या लोकाचं बघा, त्याचं चरित्र आणि वर्णन गायलं जातं. समाजामध्ये स्त्री असो पुरुष असो कोणीही असू द्या, काय चांगली पाहिजे, काय चांगलं पाहिजे, वागणूक चांगली पाहिजे. वागणूक तुमच्या गावात समजा एखादा चारित्र्य भ्रष्ट माणूस आहे आणि तो जर रस्त्याने चालला आणि चारित्र्य भ्रष्ट रस्त्याने जात असताना जर एखाद्या आमच्या आईनं पाहिला, दरवाजा उघडा असला तर ती आमची आई दरवाजा लुटून घेते, बघत नाही त्याच्याकडं. भ्रष्ट माणूस आहे, वाईट माणूस आहे. आणि याच रस्त्याने चारित्र्य संपन्न माणूस जाऊ द्या, रस्त्याने गेला ना, दरवाजा लावलेला असला तर उघडी देतो, हो महाराज, हो बाबा, चहा घ्या ना. का? माणूस चांगला आहे. तुम्हाला सांगू का, आणि हे माणूस नजरात कळत असतंय, लक्षात घेत जा. देवाने आपल्याला नजर दिलेली आहे. ज्याचं चारित्र्य गढूळ आहे त्याला कोणीच बोलत नाही हो, का? त्याला किंमत पण नाही. बघा, माणसाला किंमत पैशाने नसती, माणसाला किंमत चारित्र्याने असते. तुम्ही आम्हाला डोक्यावर घेऊन नाचता, याच्या मागे आमचं चारित्र्य, आमच्याकडे दुसरं काय आहे आमच्याकडं? तुमचं आमचं नातं तरी काय? आणि तुमच्या जवळचा जरी किती नातलग असू द्या, कधी तुम्ही त्याच्या पायावर डोकं ठेवलं का? आम्हाला पाहिल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतंय की यांच्यात पायावर डोकं ठेवा? कारण तुम्हाला माहिती आहे याचं आचरण, याचे चरण. का आचरणामुळे तुम्ही आमचे पाय धरता? का तुमच्या नजरात माहिती आहे हा गोड 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 हा चांगला व्यक्ती. चारित्र्य संपन्न माणसासोबत माणसं नम्रतेने वागत असतात, लक्षात ठेवा. पुरुषाचं जर चारित्र्य बिघडलं तर लोक त्याला बोलत नाहीत. बघा, पुरुषाच्या बाबतीत तसं आहे. आणि तुम्हाला खालचं सांगू का, आणि स्त्रीचं जर चारित्र्य बिघडलं तर तिचं बी तसंच आहे. स्त्रीचं चारित्र्य जर बिघडलं ना, तर मुलगा होणारा चारित्र्यहीन जन्माला येतो, विचार करा. ज्या आईचं चारित्र्य गोड आहे त्या आईची संतती सुद्धा तशीच होत असते पा. आणि ज्या आईचं चारित्र्य गढूळ आहे ना, त्या मुलाची वागणूक खराब निघत असते. तो गढूळ गढूळ विचाराचा असतो आणि चारित्र्य भ्रष्ट असतो, कारण आईचे गुण त्याच्यात लागलेले असतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जसं बी असलं ना तसं काय निघत आहे, जसं बी असल तसंच रोप निघत असत.
पण बी अगोदर निघते का कर्म अगोदर निघतात? सुखदेव सांगतात, राजा, माणसाचं जीवन हे चारित्र्यावर अवलंबून आहे, तसं स्त्रीचं पण जीवन आहे. पा कशावर अवलंबून आहे स्त्रीचं जीवन? हा, आमच्या ज्या आईचं चारित्र्य गोड आहे ना, ज्या स्त्रीचं चारित्र्य गढूळ आहे, ज्याच्या खाली बोलू का, ज्या स्त्रीची वागणूक खराब आहे, तिच्या अंगावर 5 किलो सोनं असू दे आणि ती अशी रस्त्याने जाऊ दे, 5 किलो सोनं बी असलं रस्त्याने गेली ना, नाही वजनदार दिसत नाही. पण ज्या माऊलीचं चारित्र्य गोड आहे आणि तिच्या गळ्यामध्ये 5च काळे मणी आहेत, तिनं रस्त्याने जाऊ द्या. बघा बघा बघा, ही चारित्र्याची किंमत आहे, ही आपल्या नजराची किंमत आहे. म्हणून जीवन जगत असताना आपलं चारित्र्य गोड ठेव. जीवनामध्ये कोणताही डाग लागला तर चलन, पण या उभ्या आयुष्यात या चारित्र्याला डाग लागू देऊ नका. बस तुम्हाला भागवत कळालं. जरा टोकाचं बोलणं, तुम्ही माय माऊल्यात, मी तुमचं लेकरू आहे, पण कोणीतरी बोललं पाहिजे. जीवन जगत असताना पावला पावली आपलं चारित्र्य जपजा. पावला पावली पावला पावली उचललेला पाऊल टाकत असताना फक्त आपलं चारित्र्य जपायचं. एक दिवस आपल्या मरणाची वेळ जरी आली तरी कबूल, पण चारित्र्य सोडायचं नाही. काय चारित्र्याची ताकद ते, मग तुम्ही असो का आम्ही असो, चारित्र्य सगळ्याला जपावं लागतं, एवढं लक्षात ठेवा. मी जरी असलो ना, मला पण चारित्र्य, जोपर्यंत माझं चारित्र्य तोपर्यंत तुम्ही मला भागवताला कीर्तनाला बोलिता. पण एकदा तुमच्या नजरातून मी उतरलो, हा तुमच्या नजरात मी का बसलो, 2 वर्ष तुम्ही मला बोलवलं, का बोलवलं, तुम्ही माझं काय पाहिलं? काहीच नाही, फक्त वागणूक. भागवतकार तर किती बी आहे, दगडाखाली इचू निघणं का निघायलेत? उचलला दगड तर इचू निघत नाही, महाराज निघायलाय. काही कमी नाही, काही तोटा नाही, पण समाज बघत असतो त्याचं चारित्र्य. काही जीवन आहे माणसाचं, म्हणून चारित्र्याला जपजा. माणसालाही चारित्र्य, स्त्रीला पण चारित्र्य. कोण बोलत होतं असं? ज्या बंदीशाळेतून सोडलेल्या मुली होत्या ना, भगवान कृष्णाने त्या कृष्णाला बोलत होत्या, कृष्णा, अरे आता 6 महिने आम्ही दुसऱ्याच्या घरी राहिलोत, बंदीत राहिलोत, आम्हाला कोण चांगलं बघितलं? पण चांगल्या नव्हत्या का? चांगल्या होत्या, पण समाजाच्या नजरात गेल्या ना. तुम्हाला सांगू का, हा समाज आहे, समाज. लोक म्हणते नाही 6 महिने त्या भौमासुराच्या बंदीत होती, मला नाही, हा कोण आमच्या सोबत लग्न करील? बघा, समाजाच्या नजरामध्ये सुद्धा चारित्र्य जाता काम नाही. आपलं चारित्र्य चांगलं आहे, पण समाजात सुद्धा चांगलं असलं पाहिजे. हा त्यावेळेस भगवान कृष्णाने विनंती केली, मी काय करू शकतो भगवान? आम्ही आमच्या घरी जाणार नाही, कारण आज आमच्या घरातल्या लोकांनी, समाजातून आमचं चारित्र्य काय खराब झालेलं आहे. समाजातून का? माणसाच्या जीवनामध्ये तुम्हाला सांगतो, आस्था गेलं, थोडं गेलं. आस्था म्हणजे कळालं ना तुम्हाला? आस्था या शरीराला, जर तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल तर थोडं गेलं. जाऊ द्या, बसता येत नाही तर झोपून कथा ऐकता येईल. थोडं गेलं, काही गेलं नाही. पैसा गेला, काही नाही गेलं, पैसा पुन्हा कमवता येईल, पण माणसाच्या जीवनातलं चारित्र्य गेलं की सगळंच गेलं. पा एकदा चारित्र्य संपलं की पुन्हा नाही येत. तुम्ही काही प्रयत्न करा, किती आव्हाना, हा पैसा गेलेला पुन्हा परत मिळता येईल,
शरीराला जर एखादा आजार झाला तर दवाखान्याने दुरुस्त करता येईल, पण समाजातून एकदा चारित्र्य गढूळ झालं, अहो पुन्हा काही बी आवडली तर ते पुन्हा पुन्हा जागेवर येत नाही. याला चारित्र्य म्हणायचं. सुखदेव सांगतात, राजा त्या स्त्रिया असणाऱ्या विनंती करत होत्या, का स्त्रीची खरी संपत्ती कोणती आहे माहिती का? स्त्रीपाशी एकच संपत्ती आहे. स्त्री जातीकडे एक संपत्ती आहे, त्या संपत्तीचं नाव आहे स्त्री चारित्र्य संपत्ती. हा, तिनं त्या चारित्र्याला जपलं पाहिजे. सुखदेव सांगतात, राजा म्हणून जीवनामध्ये माणूस जन्माने नाही तर चारित्र्याने मोठा होत असतो. शास्त्रामध्ये तर असं सांगितलं, ज्याचं चारित्र्य गढूळ असेल ना त्याला ज्ञानाचा उपदेश करू नये, त्याच्या पुढे भागवत सुद्धा सांगू नये. बघा, हा दोष लागतो. गढूळ चारित्र्याच्या माणसाला जर भागवत सांगितलं ना तर सांगणाराला पाप लागते. बघा किती टोकाचा अर्थ आहे. जीवनामध्ये आपलं चारित्र्य जपलं पाहिजे. तुम्हाला सांगू का, बापाचं जर चारित्र्य बिघडलं तर मुलाचं बिघडत असतंय. बाप जसा निघत तसे मुलं निघत असतात. आई बाप येथे वडील जे करीती नाव धर्म ठेवी. जे बापाने केलं ते मुलाने करायचं. आमचं चारित्र्य चांगलं आहे रे, पण समाजातून गेलं. भगवान कृष्णाने सांगितलं, मी काय करू शकतो, आम्ही घरी जायला तयार नाही. आता तूच आमच्या सोबत लग्न करावं. 16,100 मुली असणाऱ्या भगवान कृष्णाला बोलत होत्या, तू आमच्या सोबत लग्न कर. भगवान कृष्ण म्हणला, जमत नाही. जमत नाही तर आम्ही पण घरी जाणार नाही. काय करणार? आम्ही आत्महत्या करू. आता 16,100 तरुणीने जर आत्महत्या केलं तर काय आहे ते? स्त्री शाप आहे, स्त्री हत्या आहे. स्त्री हत्या जीवनामध्ये 3 हत्या कधीच करायच्या नाही: बाल हत्या, वैर हत्या आणि स्त्री हत्या. हे पाप लागेल मला. राजा भगवान विचार करत होता, काय केलं पाहिजे? माणसाचा ज्यावेळेस जन्म होतो ना, जन्म तर आई बापाच्या चारित्र्य होत असतो. चौघाचं चारित्र्य सांगितलं. आईच्या दोषाने मुलगा चारित्र्यहीन जन्माला येत असतो, लक्षात घ्या. हा, शास्त्रामध्ये सांगितलं, आईच्या दोषाने मुलगा चारित्र्यहीन जन्मतो, बापाच्या दोषाने मुलगा मूर्ख जन्मतो, पूर्वजाच्या दोषाने मुलगा भित्रा जन्मतो आणि स्वतःच्या दोषाने मुलगा दारिद्र्य जन्मतो. स्वतःचं पाप असेल ना तर त्या मुलाला गरिबी येत असते. राजा जगाच्या मालकाने विचार केला. भगवान कृष्णाने नाविला झाला आणि नंतर भगवान कृष्णाने त्या स्त्रियासोबत असणारा पुन्हा लग्न केले. आता मला सांगा, पुन्हा डबल भगवान कृष्णाने 16,100 मुलीसोबत विवाह म्हणजे लग्न केले. आता हे 16,100 आणि पहिल्या 8, आता किती झाल्या? आता इथून झाल्या 16,108. भगवान कृष्णाला बायका किती झाल्या? आता काय संसार असेल त्याचा, काय प्रपंच असेल, काय कमी थोडंच आहे तिथं. सुखदेव सांगतात, राजा भगवान कृष्ण आता राज्य कारभार करत होते. राज्य कारभार करत असताना एकदा बलिराम आणि रुक्म्या
पत्त्याचा डाव खेळत होते. पत्ते कळाले का तुमच्या इथं? कोणी पत्त्याचा डाव खेळतं का? पत्त्याचा डाव जरी खेळत असले तर इथं खेळ जाऊ नका म्हणा, मंदिराच्या पारावर. नाही तर पाऊस पडला की लोक पारावच पत्ते खेळतात. तसं तुमचा हनुमंत म्हणजे जागृत मंदिर आहे, पत्ते खेळायसाठी नाही. हा, बलिदादा आणि रुक्म्या पत्ते खेळत होते. त्याच्यात वाद झाला, भांडण झालं आणि बलिदादाने रुक्म्याचा काटा काढला म्हणजे मारला. रुक्मिणीला दुःख झालं, माझा भाऊ गेला म्हणून. पण भगवान कृष्ण म्हणजे बरं झालं, एक वाईट व्यक्ती दादाने मारला, त्याचा काटा निघाला, बरं झालं. एकदा असणारे भगवान कृष्णाचे जे काही मुलं आहेत फिरत होते, साम प्रदम्य गद नावाची मुलं जंगलात फिरत होते. त्या जंगलात फिरत असताना एक ओसाड विहीर होती. ओसाड, त्या विहिरीच्या जवळ असणारा साम नावाचा मुलगा गेला तर त्या विहिरीमध्ये एक सरडा होता. तो सरडा काही साधारण नव्हता पा. त्याची वाटी एवढाले डोळे होते, सुपासारखे कान होते, भला मोठा सरडा. साम आणि प्रदुम्य नावाचा मुलगा त्या सरड्याला वर काढत होते, पण तो निघत नव्हता. शेवटी भगवान कृष्णाला सांगितलं, बाबा त्या आडामध्ये काहीतरी आहे हो, बघा ना. भगवान कृष्ण जवळ आले, पाहिलं तर सरडा. भगवान कृष्णाने त्या सरड्याला धरलं आणि त्या आडाच्या वर काढलं. पण भगवान कृष्णाचा स्पर्श झाल्याबरोबर तो सरडा दिव्य रूप झाला. राजा त्याचा पण उद्धार झाला. कोण होता तो सरडा? काय म्हणून त्या आडामध्ये पडला होता? सुखदेव सांगतात, राजा तो सरडा मागच्या जन्माचा नृग नावाचा राजा होता. त्या नृग नावाच्या राजाने रोज गोदान द्यावं, गाईचं दान देत होता, गाई दान करत होता. पण एक गाय डबल दान देण्यात आली. दानामध्ये बी पाप असतं बरं काय. हा, एक गाय एका ब्राह्मणाला दान दिली, पण ती तिथून सुटली, पुन्हा त्या गायीच्या कळपात गेली, तर ती डबल गाय दान देण्यात आली. डबल दिल्याच्या नंतर दोन ब्राह्मणामध्ये भांडण लागलं. तो ब्राह्मण बोलत होता, ही राजाने मला गाय दिलेली आहे. ते म्हणला, मला पण दिली. ते म्हणला, तू खोटं बोलतोस, चल म्हणला राजाकडे. ती गाय आणि हे दोन ब्राह्मण राजाकडे आले. त्या ब्राह्मणाने नृग नावाच्या राजाला विचारलं, राजा ही गाय तू मला दान दिलतीस? राजाने पाहिलं गायीकडे, हो तुलाच दिलती. राजा, खोटं बोलतोस, ही गाय तर मला पण तू दान दिलतीस ना? राजाने त्या ब्राह्मणाकडे पाहिलं, हो तुला पण दिलती. राजा, एक गाय दोघाला दान दिलीस, माझी गाय मला देऊन टाक. दोन्ही ब्राह्मण बोलत होते, राजा मला गाय दिली, मला हीच पाहिजे. तो म्हणत होता, हीच एक गाय दोघाला कशी दान द्यावा? नृग नावाच्या राजाने सांगितलं, महाराज माझ्या दानामध्ये नजर चुकीने डबल दान देण्यात आलेलं आहे, पण एक जण एक गाय घेऊन जा, एकाला 10 गायी देतो. ते म्हणले, जमत नाही. दोघही जिद्दी होते. ते म्हणले, गाय पाहिजे तर हीच पाहिजे. त्याने घेऊन जा. पण ज्याला नंतर गाय दिली का त्याला राग आला आणि त्याने शाप दिला, राजा मला दान दिलेली वस्तू तो डबल दान दिली, म्हणून माझा तुला शाप आहे, तुला सरड्याची योनी प्राप्त होईल. आणि राजा नृग नावाचा राजा सरडा झाला. ओशाब्दानं महाराज द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाचा अवतार होईल आणि जगाच्या मालकाचा तुझ्या शरीराला स्पर्श होईल, दर्शन होईल आणि तुझा उद्धार होईल. सुखदेव सांगतात, राजा दानाचं महत्व मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, आजही सांगतो. दान देत असताना विचार केला पाहिजे. दानासारखं पुण्य नाही. पण दानाचा भाव मनामध्ये लक्षात आला पाहिजे. राजा बघ ना, जे दान देणारे माणसं सुद्धा कधी कधी बघ ना त्यांचे काय हाल झाले. त्या नृग नावाच्या राजाने आपला परिचय सांगितला. सुखदेव सांगतात, राजा त्या सगळ्या योनीतून तो राजा प्राप्त झाला, त्याचा उद्धार झाला.
समोर असणारी नारदाची फजिती सांगितली. असा मंडप होता एक, आणि अशाच मंडपामध्ये विवाह सोहळा होता, लग्न मंडप होता तो. आणि नारद फिरत असताना त्या लग्न मंडप पाहिला. लग्न मंडपात गेले, त्या लग्न मंडपामध्ये जोडपं पाहिलं, नवरदेव नवरीचं. नवरी हसत होती, नवरदेव हसत होता, नवरी रडत होती. काय म्हणला, काय आनंद आहे म्हणला संसाराचा, प्रपंचाचा किती आनंद, किती हसतो म्हणला. त्याने नवरदेवाच्या चेहऱ्याचा सगळा भाव पाहिला नारदाने. आणि नारदाच्या गळ्यामध्ये हिना होता, पण बदललं ना, माणसं बिघडत असतात पा. नारद बिघडूनच गेलं संगतीनं. नारद म्हणला आता मला बी लग्नच करायचंय, किती आनंद आहे संसारात म्हणला. काय मजा आहे म्हणला, तुंबुरं घेऊन फिरायचं, मतलब नाही म्हणला. गिना गिना त्याला बाजूला ठेवून काय नाही म्हणला, आता मला लग्न करायचंय. नारद आता जप करू लागला, नारायण सुटला. लग्न लग्न लग्न, ते लग्न म्हणल्याबरोबर भगवान कृष्णाच्या तिकडे गेला, लग्न म्हणला, तार वाजिरा. भगवान कृष्ण म्हणले नारदा काय पागल झालास का रे. म्हणलं लग्न. ते मला तू पागल झाला का. म्हणलं ते मला तू पागलीस. ते मला लग्न लग्न काऊन म्हणायला. म्हणलं तुला माहित नाही का मला बायको. बायको, अरे मला बायको करायची, बायको. नारद भगवान कृष्ण म्हणले नारदा तुला कोण बायको दे तुझ्या. ते म्हणला तू दे, तू. मी, हा तू माझी सोयरीक आण म्हणला. भगवान कृष्णाने सांगितलं नारदा मी सोयरीक आणतो, पण तुझ्यापाशी काय आहे. अरे तुझ्याकडं काही नाही ना, तुझ्याकडे या येण्याशिवाय दुसरं काहीच नाही, आणि तुला कोण बायको देईन. रागाला नारदाला या शब्दाचा. ते मला कृष्णा तुला सांगतो, मला कोणी बायको देईन न देईन मला माहित नाही, पण तुझ्याकडे किती बायका येतात. ते मला 16,108. मग त्यातली एक देऊन टाक. काय हिम्मत आहे देवाला. भक्ताने काही बी मागावं. तुमच्या आमच्यासारखं असता तर एक कांसुली दिली असती, पण देव हसले. काय नारदा म्हणजे तू काय बोलतोस. काही बोलत नाही म्हणला, तुलाच करावं लागेल, मला तुझी एक बायको देऊन टाक. ते भगवान कृष्ण म्हणले नारदा दिली, पण माझी एक आठ आहे. ते मला काय आठ आहे सांग. काहीच नाही म्हणला. जिथं मी नसन का ते घेऊन जाय. नारद म्हणले जमलं. आता 16,108 जाग्यावर कुठं राहणार आहे म्हणले. हे आसन 2-4 जाग्यावर. जे नारदानी हिना ठुला म्हणताना जे लागलं फिरायला, प्रत्येक घरी भगवान कृष्ण दिसत होते. प्रत्येक घरात गेले की कुठं बसलेले, कुठं झोपलेले, कुठं जेवलेले, या नारदा बोलत होते प्रत्येक घरी. आता 16,108 घरं फिरत असताना भगवान कृष्णाला नारदाला किती महिने लागले बायकोचा शोध घेण्यासाठी. पूर्वीच्या काळामध्ये जर नवरदेव आला तर त्याला ते घरोघर फिरीत होते, खाऊ घालीत होते ना. किती दिवस लागत होते, 2-3 दिवस. इतकुसं गाव असलं तुमचं तर 16,000, हा 5 दिवस लागत होते का. बर नारदा 6 महिने गेले. 6 महिने किती, 6 महिने. आणि थकलं ना 6 महिन्यात. इतकं फिरलं नारद. त्या 6 महिन्यात बायकोच्या शोधात इतकं गेलं, पोटात अन्नाचं कण नाही. 6 महिने अंगाला पाणी पण नाही. बघण्यात आणि थकून बसलं. आणि भगवान कृष्ण म्हणले नारदा काय झालं. म्हणला नग. अरे नारदा घे ना शोध अजून. ते म्हणला कृष्ण तुला सांगू का, म्या निस्ती बायको लग्न करायचं मनात आणलं. हा नुसतं मला लग्न करायचं, बायको करायची हे म्या मनात आणलं. तर 6 महिने झालं माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, आणि 6 महिने अंगाला पाणी नाही. मनातल्या बायकोने जर एवढी फजिती केली तर बायको केल्यावर किती फजिती होईल. हा मनातली बायको
बायको कधी कधी एक संन्याशी होतं पा असं झोपलं पाराच्या कडीला ते मागचं कसं तुमचं उच्च उच्छे त्याने दिवसा बसलं बिचारे त्यांनी लग्न पाहिलं झपका हाणला त्या संन्याशाने संध्याकाळी झोपलं माग आणि त्याच्या स्वप्नात ते सगळं दिवसभर जे ध्यास होता तेच संध्याकाळी स्वप्न पडलं त्या संन्याशाच्या आणि स्वप्नातच त्याचं लग्न झालं स्वप्नात लग्न झालं संन्याशी स्वप्नातच आनंदात होता लग्न झालं स्वप्नातच पोरग झालं त्याला पोरग झाल्याच्या नंतर ते पोरग मधात झोपलं बायकोनी सांगितलं जरासं पलीकड व्हा ते जरासं पलीकड गेलं पुन्हा दुसरं पोरग झालं स्वप्नातच बायकोनी आवाज द्याला म्हणे अहो झोपता येईना जरासं पलीकड व्हा पुन्हा सपन पडलं जरासं पलीकड झालं पण तिसरं पोरग झालं आणि बायको म्हणजे पलीकड व्हा दोन परसभर ते मंदिर पलीकड व्हा म्हणून संन्याशी पलीकड होणं बद्दिशी पडलं तसंच लागलं आळडायला टंगडं मोडलं ना लोक म्हणले काय झालं ते म्हणला बायको लोक म्हणले संन्यासी काय पागल झालं का ते मला बायको खरंच सांगायलो हे माझ्या बायकोनी हाल केली लोक म्हणले तो लग्न नाही अरे स्वप्नातल्या बायकोनी ही फजिती केली म्हणला बघा खरी बायको काय फजिती करती हे लग्न झाल्यावरच माहिती नाही का राजा नारद आता भगवान कृष्णाकडे आले भगवान कृष्णाला नारद सांगत होते भगवान पांडव असणारे यज्ञ करणारे त्या यज्ञाच्या अग्रपूजेचा मान तुला द्यायचा भगवान कृष्णाला अग्रपूजेचा मान आहे म्हणून आता जगाचा मालक हस्तिनापुराला जाणार आहे जरासंध हा दुष्ट होता विचार केलेला आहे दुष्ट आहे त्याला त्याचा पण काटा काढला पाहिजे वाईट जे लोक असतात का देव त्याचा काटा काढीत असतो पण टाइम लागतोय हा वाईट माणसाचं जीवन काही लोकांना वाटतं ह्या लोकांचं चांगलं कसं चालायलंय पण जास्त काळ नसतंय बरं काय समुद्रामध्ये दोन नाव असतात हा संसार ज्याचा चांगला चालायलाय का पाप करून ज्याचा संसार तुम्हाला चांगला चालायला असं वाटत असेल ना त्याच्या संसाराचा शेवट होत नाही हा आणि तुम्ही सत्तेची पट्टी दिली अन्नदान केलं तुम्हाला वाटलं ना आपली फजिती काय आहे ही देवाची परीक्षा आहे पण येणारे दिवस गोडीत असतात ज्याने पट्टी दिली नाही त्याला तुमच्यापेक्षा 2 क्विंटल हरभरा जास्त होईल हा पण ते काम सगळा पैसा वाईट कामात जात असतो त्याच्या घरामध्ये हा ऑटोमॅटिक साडेसाती येत असते हा कारण जे दान धर्म करीत नसतात ना त्यांच्या कुबेराची अवकृपा असते लक्षात घ्या त्यांच्या घरात कुबेर नसतो हा म्हणून जीवनामध्ये आपण भाग्यवान लोक आहोत जरासंध दुष्ट होता भगवान कृष्णाने ठरवलं याला मारलं पाहिजे म्हणून त्याला मारण्याचा पूर्ण बेत ठरवला जरासंधाला सांगितलं की आमची इच्छा आहे तू आमच्यासोबत कुस्ती खेळावी तू इच्छा आहे आमची तू आमच्यासोबत युद्ध करावं म्हणून जरासंध तयार झाला आणि त्या रणभूमी भीमाची आणि जरासंधाची कुस्ती लावली शेवटी भीम जरासंधाला मारित होता मारत असताना भीमाने त्या जरासंधाला उभं फाडलं उभं असं फाडलं आणि फेकून दिलं पण पुन्हा जुटत होता तो फाडायचा आणि पुन्हा जुटायचा भीमाला वाटलं आता मी जातो जरासंधाला एवढं उभं फाडून सुद्धा तो पुन्हा जिवंत होतो त्यावेळेस भगवान कृष्णाने काय केलं पुन्हा एक गवताची काडी घेतली आणि विरोध दिशेला फेकली आणि अशी विरोध दिशेला फेकल्या बरोबर जरासंधाला भीमाने असं तसं उभं फाडलं विरोध दिशेला फेकलेलं आहे राजा तो जरासंध मारला गेला पण ज्या जरासंधाचे 2 भाग केले तरी पण तो जुटत होता याच्या मागे सिद्धांत काय कारण होतं शाळेत जरासंध जन्माला आलता का त्या 2 तुकडे जन्माला आलता ते लेकरू 2 तुकडे जन्माला आलतं आईला वाटलं लेकरू चांगलं नाही आता 2 तुकडे तुमच्या पोटी जन्माला आलेले लेकरू तुम्ही घरात ठेवता का
ठेवतात का? त्या आईने त्या लेकराला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून आणि जंगलात फेकून दिलं. ज्या जंगलात फेकलं त्या जंगलामध्ये जरा नावाची राक्षसी नव्हती. तिनं मंत्र सामर्थ्याने त्या ठिकाणी त्याला जोडलं म्हणून त्याचं नाव जरासंध पडलं. सुखदेव सांगतात राजा, आता शिशुपालाची कथा सांगितली पा. शिशुपाल ज्यावेळेस जन्माला आलता आपल्याला किती बोट आहेत हाताला? 10. त्याला किती होते? अजून 8 आगाव होते. म्हणजे किती झाले? 8. हा कसा आहे? वाईट आहे आकडा. आईला वाटलं ज्याला आगाव बोट आहेत, पण एका विद्वान ब्राह्मणाने सांगितलं माते चिंता करू नको, याला जे आगाव बोट आहेत का, याला जो मारणार आहे का त्याने पाहिल्याबरोबर ही बोट गळून जातील. आईला चांगलं वाटलं. एक दिवस भगवान कृष्णाचं आगमन असणारं शिशुपालाच्या घरी झालं. शिशुपालाची आई भगवान कृष्णाची आत्या म्हणजे जगाचा मालक आपल्या आत्याच्या घरी गेला. पाहिलं, आत्याने स्वागत केलं भगवान कृष्णाचं. आणि भगवान कृष्ण त्या पाळण्याच्या जवळ गेला आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या शिशुपालाची जी बोट होती आगाव ती गळून पडली. त्या आईने आपल्या मुलाला पाळण्यातून उचललं तर पाहिलं पाळण्यामध्ये बोट गळालेली. त्या आईने सांगितलं भगवान कृष्णाला, कृष्णा काय आत्या? ए कृष्णा काय बोलणार आत्या? कृष्णा काय आत्या? आईच्या डोळ्याला पाणी आलं पा. भगवान कृष्णाची आत्या रडत होती. कृष्णा तू माझ्या लेकराला मारणारीस, तू मारणार नाही का माझ्या मुलाला? आत्या अगं मी तुझा मुलगा पाहण्यासाठी आलो, मारण्यासाठी नाही आलो ग. कृष्णा तू खोटं बोलतोस, मला माहिती आहे तू मारणारीस म्हणून. त्या शिशुपालाच्या आईने भगवान कृष्णाच्या समोर पदर पसरला. कृष्णा हे कृष्णा माझ्या मुलाला मारू नको रे. आत्या नाही मारत तर मग वचन दे ना. आत्या वचन पण देत नाही, मारणार नाही वचन पण देणार नाही. आता का का कृष्णाला माहित होतं वचन नाही देणार, आत्या मारणार ते. राजा भगवान कृष्णाचा नाविलाज झाला आणि भगवान कृष्णाने सांगितलं आत्या तुला मी एक वचन देतो. आत्या तुझ्या मुलाचे मी 100 गुन्हे माफ करीन. भगवान कृष्ण तुझ्या मुलाचे 100 गुन्हे माफ करीन. 100. त्यावेळेस मात्र त्या शिशुपालाच्या आईला वाटलं माझा मुलगा 100 गुन्हे कधी करील. हे प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा आणि 100 गुन्हे कधी करील. सुखदेव सांगतात राजा ज्यावेळेस आता अग्रपूजेचा मान भगवान कृष्णाला दिला ना, त्या यज्ञामध्ये असणारा शिशुपाल भगवान कृष्णाला शिव्या देत होता. किती शिव्या दिल्या तसंही पहा. काही माणसं सत्याला विरोध करतात, काही माणसं हनुमंतरायाला विरोध करतात, काही माणसं धर्माला विरोध करतात आणि काही माणसाला वाटतं यायचं बरं कसं चाललंय. पण हे मागचं पुण्य असतंय कोणाचं? शिशुपालाने देवाला शिव्या दिल्या तरी पण देव गप्प होता आणि आपल्याला वाटतं हे माणसं सत्याला विरोध करणारी एवढी आनंदात कशी? देव गप्प आहे. का गप्प आहे? अरे त्याच्या पूर्वीच्या मायबापाचं तेवढं पुण्य, एकदा त्याचं पुण्य सरू दे ना मग बघ. तुम्हाला सांगू का, जे दान धर्म करणारे लोक आहेत ना, त्यांचं वेगळं आहे. पण जे दान धर्म करून आनंदात वागतात ना, आनंद आहे ना तो क्षणिक आहे. आईचं पुण्य देवाला विरोध करत असताना आईचं पुण्य होतं. 99 शिव्या झाल्या, 100वी शिवी मुखातून निघणार. जगाचा मालक भगवान कृष्ण बोलत होता, ए शिशुपाला थांब, आता बस झालं. देव म्हणत असते बरं, नेहमी देवाला विरोध केला ना, देव एखाद बार सांगत असते आता गब्ब संपलं आता तुझं.
पण शिशुपालाला वाटलं इतकं मी केलं तर काही केलं नाही ना, आता मोह काय करणार आहे, इतक्या शिव्या दिल्या याने मोह काय केलं ना, आता एक दिली तर काय करीन. अहो शिशुपालाच्या मुखातून 100वी शिवी निघलं आणि भगवान कृष्णाने सुदर्शन सोडलं, मानच उडवली. हा देव गुन्हा माफ करीत नसतो. पा सुखदेव सांगतात, राजा शिशुपालाने देवाला शिव्या दिल्या, त्याचं फळ शिशुपालाला भेटलं. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेडामध्ये 10 जणी जनाबाई जन्माला आल्या. नाही का, आपण किती नशिबान लोक आहोत, किती भाग्यवान लोक आहोत. 2च माणसाने जगाच्या मालकाला शिव्या दिल्या. शास्त्रामध्ये 2च माणसं आहेत ते. हा पुन्हा ताकद झाली नाही कोणाची शादेची. टोकाच्या शिव्या फक्त एका शिशुपालाने आणि टोकाच्या शिव्या दिल्या फक्त जनाबाईनं. कोणालाही कोणाला शिवी देता आली. हरे हरे विठ्ठल माईच्या कारटे तुझी काय शिव्या असतात, किती गोड शिव्या असतात तुमच्या, नाही का. कुठून शिकलात कुणास ठाऊक. शिशुपालाने देवाला शिव्या दिल्या, त्याचं फळ त्याला भेटलं. शिशुपालाने देवाला शिव्या दिल्या, काय फायदा झाला, त्याचं मुंडकं उडालं, त्याला मारलं गेलं. पण जनाबाईने देवाला शिव्या दिल्या, त्याचा काय फायदा. शिव्या दिल्यावर देवाला राग आला पाहिजे ना. पण शिव्यामध्ये प्रेम असतं. पहा, ज्या शिव्यामध्ये प्रेम असतं का, प्रेमाने दिलेल्या शिव्या त्या फुलासारख्या असतात, एवढं लक्षात घ्या. काय प्रेमाचा भाव असतो. आई आपल्या मुलाला शिव्या देते, देता का नाही तुम्ही तुमच्या, ए मेल्या मर तिकडं, खप तिकडं, पुन्हा येऊच नको. कोणत्या आईला वाटतं की आपला मुलगा इथून गेल्यावर तिकडच मारावा, वाटतंय का. नाही, पण शिवी का देता. कारण भाव असतो. पहा, शिवी देण्याचं एक कारण, मुलगा चुकतो, त्या शिवीमध्ये प्रेम आहे, प्रेम. पुन्हा त्यांनी चुकू नये. हा महाराजांनी इथं गाईचा आणि वासराचा दृष्टांत दिला. गाय असते ना, गाय, ज्यावेळेस गाईला ते वासरू सोडलं ना, तर ते वासरू गाईच्या स्तनाला झटके देत असतं. पहा, गाईला दुःख होतं, पण त्या गाईला किती दुःख झालं ना, आपलं वासरू ज्या झटके देतं का, त्याच गाय गाय त्याच्यासाठी प्रेमाचा स्तनातून पाना सोडते. प्रेम उठवित प्रेम. आपली माणसं ज्यावेळेस आपल्यावर रागावतात ना, लक्षात घ्या, आपली घरातली माणसं आपल्यावर ज्यावेळेस शिव्या देतात ना, त्यावेळेस त्या शिव्याचा आपल्याला राग येत नाही का. अरे आपले आपल्या माणसाने दिलेल्या शिव्या कशा आहेत आपल्याला प्रिय.
आहे का? आपल्या माणसाचं बोलणं प्रिय, आपल्या माणसाचं चालणं प्रिय, आपल्या माणसाचं खाणं प्रिय, आपल्या माणसाचं राहणं प्रिय, आपल्या माणसाने शिव्या दिलेल्या सुद्धा प्रिय. आणि शेजाऱ्याने दुसऱ्याने जर शिव्या दिल्या तर दुसऱ्याच्या शिव्या खावा का? तसं देवाच्या बाबतीत अहो भक्तांनी देवाला शिव्या दिल्याला सगळं प्रिय आहे देवाला. पण जे भक्तीच करीत नाही, ज्यांनी या सप्त्याला पट्टी दिली नाही, त्याने हनुमंताची बघतो म्हणायचं. त्याची काय बघतोस तू? अरे रावणाची सोन्याची लंका शेपटीत घेतली होती, समुद्रात बुडील ती. तुला काय 1.5 नंबर सगळी सोसायटी घेतली त्याच्यावर. आहे काय तुझ्याकडे? सगळ्याच्या नादी लागायचं. इथं मारुती रायातला तुम्हाला सांगू का, तुमचं दैवत हे जागृत दैवत हे, लक्षात ठेवा. इथली ऊर्जा फार वेगळी. अधर्माने तुमच्यातून एखादी चूक बी घडू द्या, हनुमंतराय तुम्हाला माफ करतान का? अरे हे माझ्यासाठी बरंच काही करते. कवा तुमच्या बापापासून त्याच्या अंगावरचा फुफुटा काढला नाही, शेंदूर नाही, सत्यात अन्नदान नाही, पट्टी नाही, कशाला बोंब मारतोस? माफ करीत नाही तो, लक्षात घ्या. देव कोणाला माफ करीत असतो माहिती का? आपल्या माणसाला. जे भक्ती करतात ना त्यांनी काही करू द्या, देव माफ करू. माझा आहे तो. एखाद बार तुमच्या संसारात कमी जास्त झालं आणि मंदिरात जाऊन जर तुम्ही मारुती रायाला शिव्या दिल्या ना, तर फुलं पडल्यासारख्या तुमच्या शिव्या घेता येईल का? अधिकार आहे हा, तेवढा अधिकार करत जा. जनाबाईचा अधिकार होता देवाला शिव्या द्यायचा. म्हणून त्या जनाबाईला ज्या सुळाव दिलत ना, शिव्या देत होती जनाबाई, शिव्या. आणि काय शिव्या होत्या? विठा तुझे गेले मडे, तुला पाहून कार रडे. काय काय शिव्या देवा जनाबाईनं. विठा तुझी रांड रंडकी झाली. किती किती कधी कशी शिवी आहे बघा ना. आणि मूळ सावित्री चुडाली आली. ए इट्या तुझी रांड रंडकी होऊ दे. शिवी आहे का नाही? तुम्ही देता का नाही? ए रंडकी चल्या का म्हणता का नाही? हा, पण ही शिवी देत असताना या शिवीचा अर्थ काढ जा. हा, बसल्या बसल्या सांगा काय होते अर्थ. 2-3 दिवस अजून विचार करा. बलीला पुढच्या वर्षी त्याचा अर्थ सांगत मी. वय कमी आहे म्हणून सांगता येत नाही. देवाला या शिव्या देवा, देवाला. आणि देवाने हसावं बघा, हा अधिकार वेगळा. यालाच म्हणायचं प्रिय व्यक्तीचे सर्वच प्रिय. आपल्या मुलाने जर आपल्याला शिव्या दिल्या गोड वाटतात, आणि शेजारचा मुलगा जर आरोतुरो बोलला तर आरोतुरो बोलू द्या शेजारच्याला, लगेच ही म्हणते असे आहेत का मायबापाचे संस्कार, तुला धड बोलता येईल का? घरातला मुलगा तर रोज आरोतुरो बोलतो, काही वाटत नाही, तो आपला आहे ना. आपुल्याचा कळवळा अनेक बाळावरीने. आपल्या बाळाचा कळवळा वेगळा असतो आणि शेजारच्या लेकराचा कळवळा वेगळा असतो. माणसाची पात्रता ही बोलण्याहून कळत असते. माणूस किती टोकाचा आहे. माणसं कशाहून ओळखायची माहिती का? बोलण्याहून. संत हा माणूस आला ना, माणूस बोलण्यात कळायला पाहिजे. पहा हे माणूस कोणत्या पात्रतेचा आहे. ज्याचं बोलणं धड नाही का, त्याचं काही धड नसतं. संताची पात्रता ही बोलण्याहूनच आहे. संत हे फक्त बोलण्याहून कळत असतात, आणि संत कधीच वाईट बोलत नाही. अहो संत जर लोकाला बोलले ना, जनाशी बोलत असताना संत म्हणतात आई करे जना तुझ्या सोयी ताच्या खुणा. ए जना, ए माणसा, तुझ्या खुणा ऐक रे, त्याला संत म्हणायचं. संत जर आपल्या घरात बायकोला बोलले तर बायकोला सुद्धा म्हणतात देव पहा वयासी करी हो सायास, न धरी आस नाशिवंत. ए सखे, हे शरीर नाशिवंत आहे, नासक आहे, तो देव बघ.
मनाशी बोलत असताना मना ते धाव घी राहे विठोबाच्या पाये. मना तो चांगला आहे रे, तो फक्त देवाच्या पाया. भक्ताशी बोलत असताना एकच म्हणतात, ऐका जी तुम्ही भक्त भागवत आणि करा लोटे हित सत्य करा. एखादबार साधू संताला असा पक्षी बसला, पक्षी त्या पक्षाला सुद्धा संत बोलत असतात. पक्षाला पक्षाचं आणि संताचं काय बोलणं चालत असन. उडी रे काऊ तुझे सोन्यानी मडविल पाहू. ए कावळ्या, ए कावळे दादा सांग ना, सांग तो माझा मालक माझ्या घरी कधी येईन सांग. बघा संताला किती किती आनंद असतो. कावळ्याला विचारतात, पक्षाला विचारतात, ते कावळ्या माझा निरोप दे. आणि एकदा तो मालक माझ्याकडे आला ना, मग बघ तुला मी काय काय करतो. दूध भरो निया वाटी लावीन तुझ्या ओटी. दुधाची वाटी तुझ्या ओटाला लावीन. सांग ना कावळ्या. सुखदेव सांगतात, राजा त्याला संत म्हणायचं. संत कधी जगाचे गुणदोष काढीत नाहीत. संत त्याला म्हणायचं की ज्याची समसारखी नजर आहे, जे दयावान आहे. वैष्णव जन तो तेने कही पीड़ पराए जाने रे. वैष्णव जन तो तेने कही पीड़ पराए जाने रे. वैष्णव जन तो तेने संत म्हणायचे. सुखदेव सांगतात, राजा समाजाचं जीवन कसं आहे पा. माणसं बहुतेक जगत असताना लोकांकडे बघून जगत असतात. माणसं नेहमी म्हणतात दुनिया खराब आहे. कोणाला विचारलं की ते म्हणते दुनिया लयच बिघडली. काही होऊ द्या, फक्त एवढंच म्हणायचं दुनिया लय बिघडली. आता दुनिया लय बिघडली, तू कुठं राहतो. तू काय दुनिया सोडून राहतो का. जेव्हा जे माणूस म्हणीन ना दुनिया लय बिघडली, समजायचं हे बिघडलेल्या दुनियातलं नंबर 1च बिघडलेलं. हा अरे आपण पण त्या बिघडलेल्या दुनियात राहतो एवढं लक्षात ठेवा. पण त्या बिघडलेल्या दुनियात बी जर राहायचं असेल ना, कसं राहिलं पाहिजे. हा तुम्हाला चिखलाचं गटार माहिती ना, त्या चिखलाच्या गटारामध्ये आळ्या असतात शेपटीच्या, त्या पण राहत्यात. घाण असती सगळी. किती घाण असती त्या चिखलात, सगळ्या गावाची घाण असती त्या पाण्यात. असती का नाही. पूर्ण गावाची घाण असती, त्यात घाण किडे पण असतात, सगळं काही असतं. पण त्याच घाणीत त्याच मध्यभागी एखादं कमळ फुलून येतं. घाणीत येणारं कमळ घाणीच्या आलिप्त असतं, घाण त्याला लागत नाही.
तसं आपण जगात राहिलं पाहिजे. हा, या बिघडलेल्या दुनियात राहत असताना तू तुपलं कमळासारखं वर फुलून ये. आणि ते घाणीतलं कमळ एकदा वर आलं तर मग कुठे येतंय? मग इथं पूजाला येतं. इथे तसंच आहे, आपण त्या कमळासारखं बिघडलेल्या दुनियामध्ये प्रफुल्ल कमळासारखं फुलून राहिलं पाहिजे. आपल्या अंगाला घाण लागता कामा नये. सुखदेव सांगतात, राजा, माणसाच्या जीवनामध्ये स्वतःचा उद्धार व्हावा ह्या हेतूने परमार्थ करावा. काळ बदलत चाललेला आहे. बदलत्या काळामध्ये, बदलत्या ओघामध्ये माणसाचं आयुष्य सुद्धा कमी कमी होत चाललंय. लक्षात घ्या, आपलं आयुष्य आता किती आहे हो? सत्ययुगातल्या माणसाला किती आयुष्य होतं? 1,00,000 वर्ष जगत होता. सत्ययुगातला माणूस किती वर्ष जगत होता? 1,00,000. सत्ययुग गेलं, त्रेतायुग आलं. त्रेतायुगातला मनुष्य किती वर्ष जगतो? 1,00,000तून 1 शून्य वजा झालं. किती वर्ष झालं? 10,000. त्रेतायुग गेलं, द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये 10,000तून पुन्हा 1 शून्य वजा झालं, 1,000. नाही का? आणि द्वापार युग गेल्याच्या नंतर आता आलं का? हे कलियुग आलेलं आहे. आणि त्या कलियुगामध्ये पुन्हा 1 शून्य वजा झालं. हो, आपल्याला आयुष्य 100 वर्षाचे. अल्प आयुष्य मानव अंतिम उद्देश 7व्या दिवसाची कथा आहे. जीवनामध्ये आपलं कोणीच नाही पा. मित्र केला महाबळी,